काँग्रेसनं महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी जी आहे ती मागवलेली आहे। त्यात नागपूर जिल्ह्याचाही समावेश आहे। माझ्यासोबत नागपूर शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आहेत। भाऊ काय सांगणार? काल प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची यादी 10 तारखेपर्यंत मागितली आहे आणि मला वाटते की आमच्याजवळ काही नावं आहेत ज्यांनी लढण्याची इच्छा दर्शवली आणि पुन्हा आम्ही 4-5 दिवसांमध्ये नागपूर शहरातील जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांना विचारणा करणार आहोत की आपण लढण्यास कोण इच्छुक आहे आणि त्यानंतर 8 किंवा 9 तारखेला आमची यादी आम्ही प्रदेश काँग्रेसला पाठवणार आहोत। कुठल्या क्रायटेरियानुसार निवड करताय तुम्ही इच्छुक उमेदवारांची? काय क्रायटेरिया आहे काय सांगा? मला वाटते की लोकसभेची निवडणूक असो विधानसभा लढण्याचा अधिकार मला वाटते सगळ्यांनाच आहे आणि ज्याला वाटत असेल की मी लोकसभेसाठी कॅपेबल उमेदवार आहे तोच या स्पर्धेमध्ये येऊ शकतो आणि हे सर्व ठरवायचं आहे ना मग नंतर हायकमांडला। आमचं काम आहे फक्त नागपूर शहरात कोण इच्छुक आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी आहे लढण्याची काय, त्यांच्यात इलेक्टिव्ह मेरिट्स आहेत काय, त्यांचं कार्य काय आहे हे पाहून आम्ही नाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवणार आहोत। त्याच्यातनं प्रदेश काँग्रेस कमिटी हायकमांड AICCचे लोक म्हणून सिलेक्शन करतील। आमचं काम फक्त या शहरातील जे काँग्रेससाठी काम करणारे नेते मंडळी आहे कार्यकर्ते आहे या सर्वांना माहिती करून देणं की बाबा नावं मागितले आहे आणि त्यांचे नावं पाठवणं इतकंच आमचं काम आहे। एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, वंचित, राजू शेट्टी सगळे मिळून निवडणूक लढणार असं ठरत आहे। दुसरीकडे 48 मतदारसंघाचं हे करणं हे दबावतंत्र आहे की स्वबळाची तरे हे सगळे पर्याय खुले आहे? मला वाटते की नागपूरच्या बाबतीत असेल तर नागपूरची जागा काँग्रेसची आहे, परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि ही जागा कोणत्याही पक्षाला जाऊ शकत नाही अशी खात्री आम्हाला आहे। कारण की ज्या पद्धतीनं नागपूर लोकसभेची व्यूहरचना आहे आणि काँग्रेसची स्थिती आहे इतर पक्षाची इथे स्थिती नाही म्हणून आम्ही बिनधास्त आहोत की आमची जागा दुसऱ्याला जाऊ शकत नाही। बाकी इतर जागेविषयी मला काही तेवढं माहिती नाही, परंतु या जागेविषयी मी ठामपणे सांगू शकेल की नागपूर लोकसभेची जागा ही काँग्रेसलाच मिळेल। महायुती झाली, महाआघाडी झाली, काही झाली। तयारी कशी सुरू आहे निवडणुकीची? तयारी आम्ही मागच्या 3 महिन्याआधीपासूनच कंप्लीट करून ठेवली। पूर्ण 2000च्या वरती बूथ्स आहेत, त्या बूथ्सवर आमच्या कमिट्या बनलेल्या आहे। त्या कमिट्यांच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी संपर्क सुरू आहे आणि जे निवडणुकीच्या दृष्टीनं करावं लागते ते संपूर्ण तयारी आमची झालेली आहे। आम्ही निवडणुकीची वाट पाहत आहे। फक्त नागपुरातली इच्छुकांची नावं सांगू शकाल कोण? मी नावं आत्ताच नाही सांगू शकणार कारण की आता अनेक इच्छुक असतील, एखाद्याचं नाव सुटलं तर माझं नाही घेतलं म्हणून ते हे होईल, परंतु जे इच्छुक आहे तुम्हाला 9 तारखेला कागदावर आम्ही देऊन देऊ। शेवटचा प्रश्न माझा, तुम्हाला ही जी इच्छुक उमेदवारांची यादी पाठवण्याच्या सूचना आल्या त्या कुणामार्फत कशा आल्या? या सूचना काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे जे सध्या नियुक्त झाले आहेत पूर्ण कामकाज पाहण्यासाठी प्रशासन, त्यांच्याकडनं या सूचना आल्या आणि त्यांनी लिहिलं आहे की प्रांताध्यक्ष नानाजी पटोले यांच्या आदेशानुसार या सूचना आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।